आज तुमच्यासोबत मी झटपट अशी नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे. हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल आणि पोट भरेल पण मन भरणार नाही हा असा नाश्ता आहे. अगदी घरच्या साहित्यातून झटपट होणारी ही रेसिपी आहे. पूर्वतयारी केली तर हा सकाळच्या नाश्त्याला 15-20 मिनिटात तयार होणारा हा आपला नाश्ता आहे. अगदी जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत असा नाश्ता आहे. नमस्कार, मी दीपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे 1 वाटी मी तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. मी इथे रेशनचा तांदूळ वापरला आहे. छान तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तांदूळ बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला 1 ते 2 तास जास्तीत जास्त तुम्ही 5 ते 6 तास भिजत ठेवू शकता. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे तांदूळ 1 तास भिजत ठेवले तरी हरकत नाही. हे तांदूळ छान भिजलेले आहे. मी याला 2-3 तास भिजत ठेवले होते. छान आपला तांदूळ भिजलेला आहे. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हे तांदूळ काढून टाकायचे आहे. त्यामध्ये एक्सेस जे पाणी आहे ते आधीच मी काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि अर्धी वाटी इथे दही टाकून घ्यायचं आहे. आता मिक्सरला हे छान फाईन रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची आहे. त्यामध्ये 1/4 कप आपण रवा टाकून घेणार आहोत. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला हे मिश्रण पातळही नको आणि घट्टही नको. जर इथे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही 2-3 चम्मच किंवा अर्धी वाटी पाणी टाकू शकता. बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे. या पद्धतीची आता कन्सिस्टन्सी आहे. पण हे मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं मिक्सरच्या पॉटला पाणी टाकलं आणि तेच मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. थोडंसं अजून त्याला फेटून घेत आहे. अगदी हलक्या हाताने हे फेटून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनला हे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची आहे. थोडंसं मला घट्टच वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. त्यानंतर आपल्या इथे ह्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे रवा छान भिजला जातो. आता यामध्येच 1 चम्मच चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी जराशी घट्ट वाटली तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. आता मला हे थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी इथे पाणी ॲड केलं आहे. बघू शकता या पद्धतीने मी हे थोडंसं पातळ करून घेतलं आहे. आता 1 सॅशे इनोचा घेतलेला आहे आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं ॲक्टिवेट करण्यासाठी वरून पाणी टाकायचं आहे आणि हलक्या हाताने एकाच डायरेक्शनला हे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता किती फ्लफी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता वेळ न घालवता आपल्याला हे सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी झटपट ही प्रोसिजर करत आहे. जास्त वेळ इथे लावायचा नाही कारण की आपण याच्यामध्ये इनो टाकला आहे आणि तो ॲक्टिवेट आहे. इथे एका परातीमध्ये मी छान परतीला तेल लावून घेतलं आहे आणि संपूर्ण बॅटर याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. लगेच हे मिक्सर आता कढईमध्ये ठेवायचं आहे. सुरुवातीलाच मी आता इथे 10 मिनिटं आधीच छान पाणी उकळून घेतलं आहे. 10 मिनिटं आधीच मी हे कढई घेतली आहे. त्यामध्ये पाणी ठेवलं आहे. स्टँड ठेवून घेतलं आहे आणि झाकण लावून मी हे छान वाफवून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला हे प्लेट ठेवून द्यायची आहे. आता छान झाकण लावून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटं आपल्याला मंद आचेवर याला ठेवून द्यायचं आहे. छान आपला हलका फुलका जाळीदार नाश्ता अगदी सकाळच्या नाश्त्याला पोटभरचा हा पदार्थ आहे. 20 मिनिटं आता झालेलं आहे. बघू शकता मी चेक करत आहे. थोडंसं मला चाकूला लागलेलं दिसलं आहे. 5 मिनिटं अजून मी त्याला वाफ दिलेली आहे. त्यानंतर चेक केलेलं आहे. अगदी झटपट आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता याला थंड व्हायसाठी बाहेर काढून घ्यायचं आहे. 10 मिनिटं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 10 मिनिटांनंतर इथे मी हे काढून घेतलेलं आहे. आपला नाश्ता थंड झालेला आहे. यावर मी छान तडका टाकलेला आहे जिरं मोहरीचा आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अगदी झटपट आपला नाश्ता तयार आहे. खायला खूप टेस्टी लागतो आणि सर्वाला आवडेल पण घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता आवडेल. अगदी हलका फुलका आणि खूप वेळपर्यंत नरम मऊ लुसलुशीत राहणारा हा आपला नाश्ता आहे. तर आपल्याला सकाळी नाश्ता काय करावा आणि रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या
छान छान कमेंट मला कळवायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. चला तर मी हिला छान स्क्वेअर किंवा त्रिकोणी आपण याला कट करून घेणार आहोत. मी छान इथे त्रिकोणी कट केलेले आहे आणि कळा छान सोडून घेतला आहे. अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. खायला खूप टेस्टी आहे आणि करायला तितका सोपा आहे. आणि बघू शकता मी एक बाईट तुम्हाला काढून दाखवत आहे. किती जाळीदार झालेला आहे बघू शकता आणि खूप सॉफ्ट आहे. खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बाय. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत.